जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुमच्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागामध्ये पदभरती निघालेली आहे। ही पदभरती वर्धा जिल्ह्यासाठी आहे। या पदभरतीमध्ये जवळपास 23 संवर्गातील वेगवेगळे पद भरून घेण्यात येणार आहेत। ही पदभरती जी आहे ती कंत्राटी पद्धतीने असणार आहे। NHMचा एक GR आलेला आहे। 10 वर्ष सर्व्हिस नंतर परमनंट करणार आहेत। त्याचा रेशो 100 मध्ये 70% सरळ सेवेने आणि 30% NHM द्वारे अशा पद्धतीने त्याचा रेशो आहे। विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगला जॉब असणार आहे, त्यामुळे ही संधी सोडू नका आणि तुम्ही एलिजिबल असाल तर नक्की फॉर्म भरा। आपण याविषयी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग वर्धा जिल्ह्यातील विविध कार्यक्रमाअंतर्गत त्यानंतर 1 ते 24 संवर्गातील रिक्त जे पद आहेत ते पद भरून घेण्यात येणार आहेत। आणि हे जे पद आहेत ते भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने फक्त करार तत्वावर राबवण्यात येणार आहे। आणि त्यामध्ये कोणते कोणते पद असणार आहेत बघा। पहिलं पद असणार आहे नेफ्रोलॉजिस्टचं, कार्डिओलॉजिस्ट, ENT सर्जन, त्यानंतर सायक्रॅटिस्ट, रेडिओलॉजिस्ट, त्याचबरोबर ॲनेस्थेटिस्ट असे वेगवेगळे पद आहेत। या सगळ्या पदांसाठी 75,000 रुपये एवढा पेमेंट तुम्हाला देण्यात येणार आहे। त्यानंतर बघा, मेडिकल ऑफिसरचे 5 पद आहेत। MBBS जर तुमचं क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, तुमचं BAMS किंवा BHMS झाले असेल तरी तुम्ही इथं अप्लाय करा, कारण MBBS कॅन्डिडेट जर भेटला नाही तर BAMS आणि BHMSला इथं संधी दिली जाते। SC साठी 2 आणि ओपनसाठी 4 अशा टोटल 6 जागा आहेत बघा। आणि 60,000 रुपये प्रति महिना तुम्हाला यामध्ये पेमेंट देण्यात येणार आहे। मेडिकल ऑफिसर पार्ट टाइमसाठी सुद्धा 2 जागा आहेत। 30,000 रुपये एवढं तुम्हाला यामध्ये सुद्धा मानधन देण्यात येणार आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजरचं एक पद आहे। तुमचं एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH किंवा MH झालेलं असेल तर तुम्हाला यामध्ये अप्लाय करता येणार आहे। 35,000 रुपये प्रति महिना तुम्हाला यामध्ये सुद्धा पेमेंट मिळणार आहे। एम्टोनॉलॉजिस्ट, त्याच्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट वगैरे, पब्लिक हेल्थ मॅनेजर असे पद आहेत। यामध्ये तुम्हाला प्रत्येकी 35,000 आणि 22,000 एवढा पेमेंट सुद्धा मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, खूप जास्त पद आहे। त्याच्यामध्ये काउन्सलरचं सुद्धा पद आहे, त्यानंतर ऑडिओलॉजिस्टचं पद आहे। ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो। तिथं जाऊन तुम्ही कोणत्या पदासाठी ॲप्लिकेबल आहात, क्वालिफिकेशन तुमचं आहे, त्या पदासाठी नक्की फॉर्म भरा। त्याच्यानंतर बघा, वेगवेगळे पद आहेत, सगळे पद तुम्ही पाहून घेऊ शकता। डायलिसिस टेक्निशियनसाठी सुद्धा एक पद आहे। 17,000 रुपये प्रति महिना तुम्हाला पेमेंट देण्यात येणार आहे। 10वी+ तुमचं सर्टिफिकेट कोर्स जर झालेला असेल डायलिसिसमध्ये तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। फार्मासिस्टसाठी सुद्धा 2 पद आहेत। B फार्मा किंवा D फार्मा झालेला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। 17,000 रुपये एवढा तुम्हाला बेसिक पेमेंट मिळणार आहे। यामध्ये महत्त्वाच्या सूचना काय आहेत बघा। अर्ज करण्याचे ठिकाण जे आहे ते जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष आरोग्य विभाग जिल्हा परिषद वर्धा या ॲड्रेसवरती तुम्हाला ते डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत। त्याची तारीख काय असणार आहे, वरील प्रमाणे मंजूर करण्यात आलेले जे काही निव्वळ कंत्राटी पद्धतीचे जाहिरात आहे तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज प्रमाणाच्या मूळ प्रती व त्यांच्यासोबत छायांकित केलेले साक्षांकित प्रमाणपत्र उपरोक्त नमूद केलेल्या मंजूर पदासाठी अर्ज स्वीकारण्यात यावा। आणि त्याची मुदत बघा 9 डिसेंबर 2024 पासून ते 17 डिसेंबर 2024 सकाळी 10 वाजून 5 वाजेपर्यंत असणार आहे। तुम्हाला 9 डिसेंबर पासून 17 डिसेंबर पर्यंत 10 ते 5 या वेळेमध्ये तिथं अर्ज नेऊन द्यायचे आहेत, सुट्टीचे दिवस वगळून। तर 17/12/2024 नंतर जे अर्ज येतील ते स्वीकारल्या जाणार नाहीत। आणि त्यानंतर ईमेलद्वारे जर तुम्ही अर्ज केला तर तो सुद्धा स्वीकारला जाणार नाही। यामध्ये अटी व शर्ती आहेत। महत्त्वाची अट बघा, तुम्हाला फीज किती असणार आहे याविषयी आहे। इच्छुक उमेदवारांना डिस्ट्रिक्ट इंटेलिजन्स हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी वर्धा या नावानं खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपयाचा तर राखीव प्रवर्गासाठी 100 रुपयाचा DD काढायचा आहे आणि तो राष्ट्रीयकृत बँकेचा असणं गरजेचं आहे।
त्याचबरोबर ते जे डी आहे त्याच्या मागं तुम्हाला स्वतःचं नाव लिहायचं आहे आणि सिग्नेचर करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. हा जो करार तत्वावर पद्धतीनं पदभरती आहे ही 11 महिने 29 दिवसासाठी आहे. तुम्हाला 1-2 दिवसाचा गॅप देऊन लगेच तुम्हाला पुढील रिन्यू करून पुढील वर्षासाठी नियुक्तीसुद्धा यामध्ये दिली जात असते. जाहिरात नमूद वय अर्ज करण्याचा शेवटचा दिनांकापर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे. तुम्ही अर्ज करायची जी शेवटची तारीख आहे तोपर्यंत तुमचा अनुभव असेल किंवा तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल, तुमचं क्वालिफिकेशन असतील, तुमचं एज असेल किंवा तुमचं नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असेल ते असणं गरजेचं आहे, ग्राह्य धरल्या जाईल. विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळे काउन्सिलिंग, आता तुम्ही स्टाफ नर्स असाल तर नर्सिंग काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं असतं. तुम्ही फार्मासिस्ट असाल तर फार्मसी काउन्सिलिंगचं तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर तुम्ही लॅब टेक्निशियनसाठी कोर्स केला असेल तर पॅरामेडिकल काउन्सिलिंगचं तुमच्याकडे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं. त्यानंतर बघा, राखीव प्रवर्गाचे उमेदवार जे आहे ते पुरेशा प्रमाणपत्रामधले उपलब्ध न झाल्यास रिक्त पदांच्या ठिकाणी भरतीची आवश्यकता लक्षात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियान कालावधी राबवण्याचे अभियान आहे. ही बाब लक्षात घेऊन बघा, जर त्यांनी भेटले नाही, जर उमेदवार भेटले नाही तर ते त्या पद्धतीनं घेणार आहेत. त्याच्यानंतर पदासमोर नमूद मानधन हे एकत्रित मानधन आहे. बघा, पदासमोर जे काही मानधन दिलेलं आहे ते एकत्रित आहे. त्यामध्ये तुम्हाला एकत्र काही भत्ते, अलाउन्सेस, रेंटचा अलाउन्सेस, DA, HRA वगैरे असं काहीही मिळत नसतं. त्यानंतर बघा, ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना या सगळ्या अटी मान्य आहेत असं ₹100 बॉन्डवरती द्यावं लागतं. आणि निवड झाल्याच्या नंतर, रिझल्ट लागल्याच्या नंतर 7 दिवसाच्या मध्ये तुम्हाला तिथं रुजू व्हावं लागतं, नाहीतर तुमची जी नियुक्ती आहे ती कॅन्सल केली जाते. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID अचूक द्यायची आहे. त्याद्वारे तुम्हाला जे काही अपडेट्स आहेत ते कळवले जात असतात, त्यामुळं ते व्यवस्थित द्यायचे आहेत. जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी तत्सम काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन असणे गरजेचे आहे. बघा, मी सांगितल्याप्रमाणे आहे. त्यानंतर अर्ज सादर करणे किंवा मुलाखती करता कोणतेही भाडं वगैरे ते देणार नाहीत. त्यानंतर महत्त्वाचं, जाहिरातीमधील पदांच्या संख्येत तसेच सामाजिक आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो. बघा, एकतर जागा वाढू शकतात, कमी होऊ शकतात किंवा समांतर जे आरक्षण आहे, सामाजिक जे आरक्षण आहे त्यामध्ये सुद्धा कमी जास्त होऊ शकत असतात. तुमचं गुणांकन कसं होणार आहे, तुम्हाला मार्क्स कसे देण्यात येणार आहेत, तुमचं जे क्वालिफिकेशनचं शेवटचे मार्कशीट आहे त्याचं डिवायडेशन करून तुम्हाला 50 गुण दिले जातात. त्यानंतर तुमचं हायर क्वालिफिकेशन असेल तर तुम्हाला त्याला डिवायडेशन करून 20 गुण दिले जातात. आणि तुम्हाला एक्सपिरियन्सला प्रत्येकी वर्षासाठी 6 गुण असे 3 गुण दिले जातात, 30 गुण दिले जातात. आणि 100 मार्कांपैकी तुमची मेरिट लिस्ट लावली जाते आणि त्यानुसार तुम्हाला त्यामध्ये बोलवलं जात असतं. नियुक्तीचा अर्ज सोबत जोडल्याच्या नंतर तुम्हाला मूळ ओरिजिनल जे कागदपत्र आहेत हे सुद्धा समितीसमोर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी न्यावे लागतात. निवड प्रक्रिया एकूण 100 गुणांची राहणार आहे आणि तुम्हाला प्रतीक्षा यादी 50% म्हणजे एक जागा असेल तर तिथं 2 जण प्रतीक्षा यादीसाठी सुद्धा ठेवण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर बघा, खालीलप्रमाणे उणिवा असलेले अर्ज अपात्र करण्यात येतील. तुम्हाला काय काय काळजी घ्यायची आहे ते बघा. विहित पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज, जी त्यांनी शैक्षणिक क्वालिफिकेशन दिलेलं आहे ते जर तुम्ही पूर्ण केलं नसेल तर तुमचा अर्ज बाद केला जाईल. त्यानंतर खुला प्रवर्गासाठी 100-150 आणि राखीव प्रवर्गासाठी ₹100 गरजेचा आहे. जर तुम्ही लावला नाही तरी तुम्हाला तिथं डिस्क्वालिफाय केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट आणि मार्कशीटसाठी सुद्धा हेच क्वालिफिकेशन आहेत. हा फॉर्म आहे, हा फॉर्म मी तुम्हाला टेलिग्रामला टाकतो, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करायचा आहे. इथं तुमचा फोटो लावायचा आहे. त्यानंतर कोणत्या पदासाठी अप्लाय करताय ते टाकून तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स, ॲड्रेस टाकायचा आहे. प्रॉपर ही माहिती भरायची आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे बघा, हे तुमचं प्रतिज्ञापत्र आहे. ह्या सगळ्या डॉक्युमेंट्स जे आहेत याची फाईल, आणि या फाईलला तुम्हाला डिमांड ड्राफ्ट जोडायचा आहे. डिमांड ड्राफ्टवर तुमचं नाव टाकून सिग्नेचर करायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमचे सगळे क्वालिफिकेशन डॉक्युमेंट्स आहेत ते जोडायचे आहेत. कास्ट सर्टिफिकेट असेल, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल, काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन असेल, त्याचबरोबर तुमचं स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट असेल किंवा प्रतिज्ञापत्र असेल, हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्याचे झेरॉक्स काढून जोडायचे आहेत आणि प्रत्येक झेरॉक्सवर तुम्हाला सिग्नेचर करायची आहे. आणि हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ॲड्रेसवरती तिथं पाठवायचे आहेत. आणि जेव्हा तुमची निवड होईल तेव्हा तुम्हाला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्यांच्या झेरॉक्स घेऊन तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे.
विद्यार्थी मित्रांनो, ही जी पदभरती आहे ही पदभरती NHM द्वारे आरोग्य विभागाअंतर्गत वर्धा जिल्ह्यासाठी होती। याविषयी आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा। तसेच सगळ्या PDF नोट्स मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। धन्यवाद।